नाही काय करतेस काय तू? मी चकल्या करते. चकल्या? आई फक्त चकल्याच करा. सगळ्या डब्यात चकल्या, म्हणजे इकडच्या 7 आणि इकडच्या 3 डब्यात चकल्या. आपल्याला त्या करंजा लाडू काय नको. आणि 2 बॉक्स चकल्या आपण आबांच्या पलंगाखाली बेड खाली तू ठेवू. मला बोलू देणार आहेस? माझं ऐकणार आहेस? बोल ना, मी तुला कधी नाही म्हणालो का? माझं एक काम करशील का? काय आणायचंय बोल. रवा, मैदा, साखर. सिद्धू, सिद्धू? अरे यार, तू आता कुठे टेस्ट मॅच कुठेतरी कलकत्त्याला असणार. आता त्याला बोलवायचा एक किती त्रास आहे. अरे बाबा, सिद्धूची आई आहे ना, माझं चकलीचं पात्र घेऊन गेलीये, ते मला हवंय. तू आणून देणार आहेस का? बाबांच्या ऑफिसमध्ये बोनसच्या संदर्भात काय तर प्रॉब्लेम झालाय, म्हणून आई टेन्शन मध्ये. उदास होऊ नकोस बंधू. या भाऊ बीजेला मी हा तुला ड्रेस घेतो. पण भाऊ भिजेपर्यंत दिवाळी संपते, मग काय उपयोग? ठीक आहे, नाही घेत. आता एक काम कर. चहा हवाय ना तुला? चहा नको ग. हा ड्रेस घालून पटकन दाखव मला. जा पळ. आत्ता? मग कधी? मला कळू दे ना. करीनाला चांगला दिसतो की तुला? अरे सिया, हा? ही करीना कोण? तुझ्या ऑफिस मध्ये आहे? म्हणजे दिवाळी 4 दिवसांवर आली आहे ना, सगळी तयारी व्हायची अहो माझी, म्हणून थोडीशी काळजी वाटते. तू काळजी करायची नाही. बोनस नाही मिळाला तरी चालेल, पण दिवाळी आनंदानं साजरी व्हायलाच पाहिजे. आनंद महत्वाचा, बाकी सगळं दुय्यम आहे. म्हणजे आम्हाला कपडे नाही आणले तरी चालेल, पण घरात गोडधोड आणि दारात आकाशकंदील या 2 गोष्टी झाल्याच पाहिजेत. हो, म्हणजे तर मी काय ह्या वयामध्ये काय आबा, हे काय? हे ठेव, हो पण आबा, पैसे. हे घे तू. हे बघ, शेखरला बोनस मिळाला नाही ना, म्हणून तू अजिबात काळजी करू नकोस. हा हा. हो पण आबा, पैसे. अगं काय आहे, माझे पोस्टात साठवलेले होते ना, पोस्टात ते मॅच्युअर झाले. त्यामुळे मी घेतले काढून. आता या वयात मी मॅच्युअर झालेल्या पैशाचं काय करू? मला म्हाताऱ्याला काय करायचं? हो आबा, आता नकोय. यांनी आजच FD मॅच्युअर झाली ना, दिलेत मला पैसे आणून. हा, मी आता काही ऐकून घेणार नाही. म्हणजे बघ, आम्हाला ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. हा, जा तू फराळ बिराळाचा काय ते बघ जा. हा, अजिबात काळजी करू नको. नाही आबा, झालंय सगळं. हा, मग माझ्याकडून ही एक भेट समज. तुला एक छानसा शालू घे. हा आबा, अगं, वर्षभर एवढं करतेस तू माझ्यासाठी, नाही म्हणू नकोस. आबा, तुम्हाला काय हवंय? अगं, तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला ना की मला सगळं मिळालं. तीच माझी दिवाळी. हो, मला आणखीन काय हवं असणार?